काढून द्यायला काय असं तो प्रेझेंट काय झालं सर मोबाईल आणतो शाळेत काय बघतोय मोबाईल मध्ये आकाश मसाईचा युट्यूबला व्हिडिओ आला होता ते बघत होतो काय नाव व्हिडिओचं आले लाडात घेतले लाडात कधी व्हिडिओ आता ना बापाला आणून मोबाईल घेऊन जा माझ्याकडून बाबाला आणले बाबा झाडीत असते तुम्हाला मग तुमच्या आईला सराच्या पण आईला तुमच्या पण आईला उठी अरे तो उठीच्या नादात गोटी जमली ना मागे आता लय झालं आता मी बदला घेत असतो उठी सर तुम्ही मग नाही मारतात तुम्ही कसं शर्ट घातलं सोन्याचा मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं मिसाईल सर्टिफिकेट ते रहिवाशी दाखला काय म्हणतात ना त्याला रहिवाशी दाखला डोमासाईल म्हणतात आणि मग? काढा मग ते काढा उत्पन्न दाखला द्या रहिवाशी दाखला काढायला उत्पन्नात दाखला लागतो का आणि मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रहिवाशी काढू पॅन कार्ड कशाला अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना आता उत्पन्न आहे पॅन काढून बघायचं कधीपासून सुरू झाले बाबा पॅन्ट वरती वरती किती लागला अरे पॅन कार्ड नाही पॅन कार्ड म्हणलंय मी पॅन कार्ड नाही माहिती का आधार कार्ड द्या पॅन कार्ड काढून घेतो हा मग एक काम करा पॅन कार्ड राहून द्या अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून मग आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे नाही ना आधार कार्ड रहिवाशी दाखला आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना घरी फोन लावून विचारा त्यांनी काढलेला असेल फोन तरी आहे ना आता फोन आहे सिम कार्ड नाही ना त्याला एक काम करा लय काम राहिले पाहिजे तुम्ही सिम कार्डच काढा आता बापाने काढा होता तहसील कार्यालयामध्ये सिम कार्ड गपरे इथं आहे ना ऍफिडेविट करून या हॅपी देवी लय लांब असं हॅपी देवी ऐवजी मोठ्या देवी केलेलं नाही जमायचं पेज नंबर 39 रीड द पॅराग्राफ काय आहे? सर थोडे पानं फाटलेत सर पुस्तकाचे हे थोडे फाटले का हे थोडे फाटले का काढ पटकन अरे काढ ना पटकन काढतो सर 39 ना 39 म्हणजे कितीवर किती ते सापडतं का नाही हे वाच याचा मराठी अर्थ सांग मला द किंग इज लुकड इन डार्क डुंगर राजा काळा ढुंगणात काही होता डुंगण नाही रे डरजन कविता येते तुला कविता नाही कविताला काय आलं आता अरे ती नाही रे पुस्तकातली कविता पुस्तकातली कविता मग कविता काय अरे समजत का मला तू नाही झालं का धरून मारून राहिले मारत असतो मग मी आता बाप कोण माहिती ना भावा ठेवायला जरा झाला का काय किती म्हणले सर तुम्ही 39 रीड द पॅराग्राफ अरे सापडतं का नाही सर 39 हरवलंय सर 39 नाही सर 40 काढ सर 40 मला वाटतं 39च पाठी मागून काय घेऊन आलाय पंतरवाळ्या 41 काढ काय आहे? सर फक्त पान नंबर सापडले पान फाटल्यावर अरे पंतरवाळ्या घेऊन आलाय अरे फाटलं पान अरे काय कुठं तुटत तू 43 काढ अरे काढ ना नाही सर 43 पासून माझ्या ह्याच्यात मराठी विषय चालू होतो सर काय
इंग्लिशच्या पुस्तकात पुस्तक काय करतोय सगळ्या विषयाला मी एकच पुस्तक केलंय. सगळ्या विषयाला मी एक पुस्तक केलेलं आहे. मरण जवळ सगळ्या विषयाला एकच पुस्तक आहे माझ्याकडे. काय 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 सगळ्या विषयाला एक पुस्तक आहे म्हणलं काय ऐकायला येत का काय? अरे सगळ्या विषयासाठी एक वही ऐकली होती सगळ्या विषयासाठी एकच पुस्तक मी करतो. अरे पहिल्यांदा तू ऐकून ऐकतो मी बापाला बोलले मारायला लागेल मग मी लय झालं आता का धरून मार राहिला काय घरची शाळा आहे काय? तरी सही करतात उचलू आपटे आपल्याला झालंय. जरा पेन अरे मातर चोर सामने आके ना रे तू झोपेच्या काय भाई करून टाकले चायच्या काळात. राम मचा दिया तूने जाके हर घर तू बस हाथ लग जा मेरे साले मच्छर साले मच्छर साले मच्छर साले हा तू पक्का ड्रायव्हर आहे ना? धक्का ड्रायव्हर आहे. कुठून उचलून आणलं? आपण ट्रिपला नाही चाललो बाबा. बॅग उठायला चाललो, बॅग उठायला. अरे बाबा तुला ही गाडी जमलं चालू अरे मी लालपरी चालवायचं महाराष्ट्र शासन. मग तो विषय वेगळा. जेवढे पण बसले माझ्या लालपरीत ते सगळ्याला घेऊन गेलो मी घरी. मग बुलेट ट्रेन चायना बुलेट ट्रेन चालवायचं का तू? बुलेट ट्रेन चालवायचं तो विषय वेगळा आहे. 17 ट्रेन लागले ती ट्रेन उचलायला दुसऱ्या दिवशी. मग ट्रेन पासून तर ट्रेन पर्यंत, ट्रेन पासून तर प्लेन पर्यंत सगळं चालवलं मी. काही बोलतोय, काही खोटं बोलून राहिला यो. तू प्लेन चालवलं का? प्लेन तू आणि प्लेन लायसन प्लेनच. अरे पण याच्यावर तर काहीच नाही. अरे मग प्लेनचं लायसन आहे ते. प्लेनच असणार ना का काही लिहिलेलं असणार त्याच्यावर. आणलं राहिला. अमेरिकेचा देखील बॉम्बर फायटर जेट इराणवर त्याने हल्ला केला ते स्वतः चालवायचो तो विषय वेगळा आहे. चुकून बॉम्ब अमेरिकेतच पडला माझ्याकडून. मग युद्धाच्या काळात घरी काढून दिलंय मला. घरी हुसकून दिलं मला. अरे मग सध्या काय चालवतो का? चालवतो. सध्या एक पागल खाना चालवतो. अरे स्टाफ असं तिथं. अरे स्वतः पागल आहे तिथं. मग एकटा पागल. मग एकट्यामुळे ते हॉस्पिटल चालतं. अहो बाबा पडले त्यांच्या पायाला लागले. हे काय लगेच दिसतंय ना. हा सुचलंय ना पाय. हे बाबा अरे या पायाला कसं काय पडलं बाबा? अरे भांडणाला चाललो होतो गाड्याच्या काट्याकडे पाहता पाहता पडलो बाबा. आता काय सांगू तुला? अहो बाबा आता तुम्हालाच कळायला पाहिजे. तुमचं वय आता गाड्याचा काटा नाही मसल वाटा पाहिजे. काय बोलते भाड्या काय करता? तुम्हाला रोड दाखवायला मग पाहायला लोट टाकले गुण पडेल का पण? गुण गुण काय खून झाले नीट केलेत मी. अख्खे महाराष्ट्र एखादा मला मूळ व्याजाला गुण आला नाही. आपण त्याचं ढुंगण 2-3 दिवस भिजायला घातलं. कोंब एवढा बाहेर आला त्याचा कोंब.
मग ते करा आपण सोडली गोम मुळव्यात मग अहो तुम्ही तर अर्थोचे डॉक्टर ना. अरे असू दे ना अर्थो पण मी सगळं करतो तुम्ही काय पोट भरतो का काय करायचं सांग बरं म्हातारी टाकून द्या रॉड. ओ डॉक्टर अख्ख्या अंकल कोण पट्टे पट्टे केलं. अरे मग रॉड टाकलाय जखम झाली ती जखम भरायला आपण हाताचं कातडं लावलंय आणि हाताची जखम भरायला आपण या दांडाचं कातडं लावलंय आणि दांडाची जखम भरायला मांडीचं कातडं लावलंय मग मांडीची जखम भरायला कोणतं कातडं लावलंय आणि हे काय रॉड आहे तो रॉड आपण टाकलं ना ती बाहेर आलाय फक्त थोडा अहो एवढा मोठा रॉड असतो का कुठं. तो काय डायनोसरचा डंगडा आहे काय. जाईल ना आता एक थोड्या दिवसांनी. हॅलो हॅलो आकाश बोलताय का? हा बोलतोय. matrimony.com मध्ये नाव नोंदवले का तुम्ही? हो बोला ना बोला ना बोला ना. तुमच्या काय अपेक्षा आहे मुलीबद्दल? मुलीबद्दल म्हणजे तशी काय अपेक्षा नाही बरं का, फक्त थोडीशी सुंदर आणि गोरी असली म्हणजे खूप झालं बघा. सावळा कलर जमन का? सावळा कलर सावळा मी काय म्हणतो पूर्ण कावळा असली तरी काहीच अडचण नाही. कलरचं काय हो, काळा आणि गोरा दोनच कलर. फक्त हाईट मात्र मग तिची नजर माझ्या डोळ्यात गेली पाहिजे बघा. कमरे इतकी हाईट आहे जमेल का? कमरे इतकी हाईट मानलं मग तिची नजर माझ्या डोळ्यात नाही हो, माझ्या बेंबीत जाईन हो. तरी काहीच अडचण नाही ना, तरी पण तिची नजर माझ्या डोळ्यात नाही गेली म्हणून काय झालं, मी खाली वाकून तिच्या डोळ्यात बघेन ना. फक्त तिची हाईट माझ्या गळ्यात हात टाकणे इतकी असली म्हणजे खूप झालं. तिला थोडं लॅप पुसायचं दररोज, काहीच विषय नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझं दिसण्या बाबतीत काहीच नाही, काहीच विषय नाही. फक्त मुलगी माणसं जपणारी पाहिजे माझ्या. अहो माणसं जपण्याची गॅरंटी घेते की अहो मग काहीच विषय नाही, जमतंय ना आपलं. आतापर्यंत तिला 16 बॉयफ्रेंड होते, काल पण अजून सोडलं नाही, सगळ्यांना जपले. 16 बॉयफ्रेंड? हा मग मी 17 होऊन काय उखडणार आहे नवीन? हा? तुम्ही तुमच्या मुलाला मुलगा पाहू राहिले का हुलगा पाहू राहिले? तुम्हाला कोण म्हटलं मी माझ्या मुलीला मुलगा हा, मग पाहते? कोणाला पाहू राहिले तुम्ही? माझ्या आईला पाहते. आईला पाहू राहिले? आईला पाहताय ना, तुम्ही तर सिंगलच असतात ना. माझेच तर 16 बॉयफ्रेंड पटवले तिने, म्हणून तर नवरा पाहून द्यायचा आहे. हा? तू पण तुला पण मुलगा पाहतो आणि तुझ्या आईला पण नवरा पाहतो मी, फक्त माझ्या समोर आहे. आईला मला एक एक भेटून तुम्हाला 16 भेटून तुम्हाला 17 पाहिजे अजून. भेटून तुम्हाला एक पण भेटलं का? चायला टाकायची बरं आई बहीण करून टाकले. हा करून घेतो. अरे प्लंबर का डोळ्याला झंपर बाबू काय करता का रे? काय जावं? अरे जागे बेसिनचं भांड्याच्या जागेवर संडासचं भांडं लावलंय आणि संडासचं भांड्याच्या जागेवर बेसिनचं भांडं लावलंय. अहो मग काय झालं, त्यांचं फक्त भांडं बदललंय. तुम्ही तर रोजच्या जागी अपार्टमेंट बांधलं होतं आणि अपार्टमेंटच्या जागी रोज बांधलं होतं राव. अहो आज मिस्त्रीला पाठवून द्यायला नेमकं ना, मिस्त्रीच्या ढुकणाला मिस्त्रीचा चटका बसला. उद्या पाठवून देतो त्यांना. अहो साहेब रिन्युएशनच्या कामाला वेळ लागतो. अहो तुमच्या इनमध्ये एक कॉलम द्या, तुम्ही समोर कॉल करून राहिले. अरे काय करतो? खोरं कुठे गेलं? खोरं पाहतोय. अरे खोरं पाहतो माझे बोरं पाहतो. अरे हात काढणार. अरे साईडवरचं कुत्रं मिसळलं, मग मी काय करू? रवी कुमार कुत्रं चावलं म्हणून ते कुत्रं मिसळलं. अरे मग तुम्ही चावलं रवी कुमार. अरे वाळू माझे संडास गेलो, कोणी कुत्र्याला चावतं का? याच्या रवी कुमारचे महाराष्ट्रातल्या कुत्र्याला चावतो होय. अरे मागच्या पण डुकराला चावला होता. हा बोला शाळा साहेब. असं काय बोलतो, आपण काल तर स्लॅब टाकला ना. आता काय स्लॅब पडला? बरोबर आलो. अरे स्लॅब पण अरे कुठे सोने घे सोने घे. पडले काय? होय कस का पडले? अरे स्लॅब पडला तिकडे, चला लवकर. अरे ते लोखंडाच्या प्लेट नाही लावत का आपण स्लॅब भरायला खालून आधाराला? त्या तुमच्या साईडवर होत्या ना काल. हा मग या साईडवर काय लावलं तुम्ही? प्लाऊड? अरे प्लाऊड नाही लावलं बाबा, आपण बारदाना आथरला होता. मग खालून फाटला वाटतं, चला लवकर. या साईडचं काय करायचं? अरे का तो बाबाची साईड आहे का? चल लवकर. मला गाड वर दे बरं का थोडा. आडवस नाही बाबा, आता लवकर. हे माझा आधा भुरकट पडलाय मला इथं. कोणत्या पोरीला काय म्हटलं तू? कुठं कोणत्या पुरेल काय म्हणतो? मग तुझी मॅडम खोटं बोलते का? खोटं बोलते का तुझी मॅडम? होय? सोडून देशील का त्या पोरीचं नाव? त्या पोरीचं नाव सोडून देशील का नाही?
वाडकर तुला नाच सोडायला लावून राहिलो तर तू 5 सोडतो का? काय लिहिलंय चिठ्ठीत? वाच. चिठ्ठी नाही ते प्रेमपत्र आहे. इश्कनामा मोहब्बत का पैगाम, रुमाली खत, दिल की बात, मसाले भात आलू में भात, मिठे का साखर भात लायलाय कोण? चिठ्ठी लिहिता पुरीला काय लिहिलं तू या चिठ्ठीत? काय लिहिलंय वाच. भगवान से रोज मांगा बजा के घंटी, तू बंजा मेरी आंटी मैं बनूंगा तुम्हारा बंटी. अहो, मी नाही लिहिलं ते. अरे पोरीला असं लिहितात का? पोरीला कोणी लिहिलंय? पोरीला लिहिलं, मॅडमला लिहिलंय. अरे बाप, मॅडमचा वय काय, तुझा वय काय? पाहती ती, पाहती माझ्याकडं. पाहती. हाशे वाकू वाकू पाहते. परीक्षेत काय नाही लिहिलं तरी मग पास होतोय. कस काय? कस काय होतं पास? कस काय? काहीतरी विषय असून ना तिचा. तिचा विषय लय वेगळा आहे. अरे बाबा, विषय वेगळा नाही. मॅडम, हा विषय माझा आहे, त्याला तुझ्याकडे लक्ष देते ती. यूट्यूबला आलेला कॉमेडी व्हिडिओ आहे. लवकरात लवकर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवरचा आकाश मुसाळे सर्च करा आणि व्हिडिओ पहा. पुढं नाव टाका, पायथागोरस थेरम. काय? पायथागोरस थेरम. पायथा? गोरस थेरम. पुढं लिहा. हा सर, थांबा, वही काढू द्या. सर, पाय तर घोलच नंतर काय? अरे घोणस ना रे बाबा, पायथा घोरस. घोणस नाग असतोय. ते द राईट अँगल ट्रायंगल नंतर काय होतं सर? राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोथिनी. सर, त्या theorem वर सांगा ना. अरे कुठे तुझ्या कानात त्या कुठे अडकलेत काय? पायथागोरस 4 वेळा सांगितलंय. राईट अँगल द्या पुढे सर. राईट अँगल ट्रायंगल झालं सांगतो ना, थांब ना, वहीत नाव दे ना मला. वहीत नाव दे. स्क्वेअर ऑफ हायपोथिनियस. वाजत आहे ना सर? तुझा बाप थेनोस. तुझा बाप. अहो सर, मग तुम्ही हळूहळू सांगा ना. किती स्पीडने सांगू राहिले? कुठपर्यंत आलं तुझं? सुरुवातीपासून सांगा. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल झालं पुढे सांगा राव. तुमच्या बापाचा काय बाहेरांच्या शाळेत शिकवायला आलो का मी? बाहेरांच्या शाळेत शिकवायला आलो. अहो पण सर, हे पॉईंट 1857 उठावाच्या आधीचा आहे का नंतरचा आहे? अरे तो 1857 चा उठाव इतिहासात आहे. अहो सर, मग तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायला आहे राव. 8वीचा वर्ग आहे तो. 9वीच्या वर्गात जायचं होतं मला. मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं. मिसाल सर्टिफिकेट? आणि ते रहिवाशी दाखला काय म्हणतात ना त्याला. अहो मग डॉमिसाईल सर्टिफिकेट डोमासाईल डोमासाईल. रहिवाशी दाखला डोमासाईल म्हणते. आणि मग? काढा काढा, मग ते काढा. उत्पन्न दाखला द्या. रहिवाशी दाखला काढायला उत्पन्न दाखला लागतो का? आणि मग मग एक काम करा, अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा, मग आपण रहिवाशी काढू. पॅन कार्ड. कशाला? अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना. आता उत्पन्न आहे, पॅन काढून बघायचं कधीपासून सुरू झाले. बाबा पॅन्टी वरती वरती गेली पॅन्ट. अरे
पॅन कार्ड नाही पॅन कार्ड म्हणलंय मी. पॅन कार्ड पॅन कार्ड नाही माहिती का? आधार कार्ड दे पॅन कार्ड काढून घेतो. हा मग एक काम करा, पॅन कार्ड राहून द्या, अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून. मग आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे? नाही ना आधार कार्ड, अरे वर्ष आपल्याला आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना. घरी फोन लावून विचारा, त्यांनी काढलेला असेल. फोन तरी आहे ना आता? फोन आहे, सिम कार्ड नाही ना जरा. एक काम करा, लय काम राहिले पाहिजे, मी सिम कार्डच काढा. आता बापाने काढ होता तहसील कार्यालयामध्ये सिम कार्ड निघित. गपरे गपरे गप. इथं आहे ना ऍफिडेविट करून या. हॅपी देवी लय लांब असं ना, हॅपी देवी ऐवजी मोठ्या देवी केलेलं नाही जमायचं. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एका राजाने एका जादूगाराकडून हा महाल बनवून घेतला होता. या महालात जो कोणी आत येतो तो कधीच बाहेर जाऊ शकत नाही. चला इथून, चला चला चला. आपण इथं आजूकच फसत चाललोय. मला हे पाणी जरा वेगळंच वाटतंय. अरे मुंग्याच घाबरून मुतलं वाटतात. अरे आता सध्या आहे ना आपल्याला बाबाला पकडून बांधून ठेवल्याशिवाय मुंग्याला सापडतच येणार नाही. कारण की बाबाला त्याचा भाव लागतोय आणि आपल्याला मुंग्या. एखादा माणूस यात उडी मारतो किंवा पडतो तेव्हा या विहिरीत कैद असलेला माणूस बाहेर पडतो. तो पळत आला, जशी उडी मारली तसं गायब झाला. आमचा एक माणूस हरवलाय, त्याला सापडायला मदत कर. आपण सगळे बाहेर जाऊ. त्या बाबाचा नोकर आहे का? पुढे बोल. चालली का माझ्या आयराला चालली? काय झालं? अगं नवऱ्याचं कुली केला ना पार. गाडी आली, चल पटके, चल 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 पटके. ऐक ना, ऐक, लसूण राहिले. मग काय करायचं आता? अवजान गेलं लसूण. अगं लसूण काय आता, तू गाडी घे घे बाळा. आपण लसूण राहिले. गाडी घे बाळा, बसून नंतर पाहू ते लसूण. हा ठीक आहे काय? अहो चप्पल पडली माझी चप्पल. आणतो तू वय पुढे. घेऊन या. चप्पल तुझी नीट राहा. काय आहे बाबा, आता पर बायकांच्या पायातून वाना काढून घ्यायला लागला ना तू. आणि इकडे ते आण ग. मग तुमचा पाय काढून दिला माझ्या हातात तुम्ही. मी दिला का पाय? मग पाय तर पाय हातात देतील, वरून बाडबाड करी ती. हा निघ चल. हात कमी लावते. पुढे सारखा डोळा, पुढे पुढे सारखा. अहो इथं कुठं? अगं विंडो सीट नाही इथं. अहो टायर आहे खाली, पाय सरळ नाही करते. अगं टायर मग का तुला काय आफ्रिकन जायचं काही? पायाला गोळे आलेत माझ्या. चल खाली उतर आता, म्हणजे थांबू नको अजिबात. तुला पुढे जागा पटा नाही बाई. अरे मला इथं पाप पण गाडी ठेवायला नाही. थोडं जागा धरली नाही. अहो इथं नको. काय? अहो जाताना सर ह्या साईडने असतो, चटके बसतात मला. चटके नाही तुला आहे ना, माझे ना फटके कमी पडले त्याच्यामुळे तू हे चाळे चालले. अरे माणूस काय काय करून जागा धरून राहिलं. इकडं पुढे चालू दरवाजा तिकडे. अहो इथं नको, मी नाही बसणार इथं, मागेला आदळतो. बिबट्याने कालच या गावातून एका म्हाताऱ्याला उचलून नेलं आणि आम्ही आज त्याच गावात ट्रेकिंगला चाललो. हो काका, अहो काय आयरन मॅनचं सूट घातला काय? एवढे घाबरता काय बिबट्याला? बिबट्या दुपारचा येत नसतोय. का बरं? दुपारी का त्या चायच्या सुपारीला जातो काय तू? हा कुठे चालले तुम्ही? ट्रेकिंगला. म्हणजे डोंगर चढायला चालले काय? जा जा
डोंगर चढता चढता जावा तो बिबट्या तुमच्यावर चढल ना तेव्हा कळून जा मला. अरे महाराष्ट्रात काय चाललंय तुमचं काय चाललंय यांच्या आईचा टक्का घेऊन द्या. कुठं चालले पेशंटला भेटायचा टाइम संपलाय, चला बा बाहेर. भाऊ अरे इथून आलोय काय भेंडेवरून आलोय. अरे बाबा तू भेंड्यावरून ये ना तर गेंड्यावरून ये. चल वधून आदेश चल बाबा बाहेर चल. अहो एकदा बघू द्या नाही फक्त. रे बाबा नाही म्हणलं कळत नाही तुला. झाला ना वेळ जाऊ दे आता. पास आहे का? पास हा दवाखान्यात जायला कधीपासून पास व्हावं लागत आहे. तेव्हा पास नाही, शाळेचा पास नसतोय ना, हॉस्पिटलचा पास असतोय. तिथून घ्या. खाली वा, वा खाली खाली वा. तुम्हाला म्हणलं तर सगळे सोबत जाऊ नका म्हणून एक एकट्याने वरच्या सगळे कुठे चालले वर. कोणते बोकडाला धडाकडे रोकडेच पेशंट आहे तुमचं. मग हे डाबा कुठं चालवला? अरे भाऊ डाबा नाहीये, आज एकादशी आहे ना, तर पेशंटला खिचडीन राताळी घेऊन चाललोय. अहो मावशी ते रताळे खायला त्या पेशंटला बाचाळे राहिलं का? उकडून पडलं नाही. अहो पायावर बसायची जागा आहे का? हा? खाली बाकडं दिलं तर बाकडं काय दिलं बाकडं बसा. पायावर घ्या सगळ्यांनी, पुसून घ्यायचंय. मार तिकडं पायावर घ्या. इकडे घे रे, घे पायावर घे. अहो घ्या ना नेटवर घ्या ना. उठायला पहिल्यांदा इथं पाहायला आले का? वाट याला किती वेळा सांगितलं चपला इथं काढू नका तरी ते इथं चपला काढी ते. माणसाने मग वैताग आलाय. भेट रे. पेशंट ठेवायचं नाही इथं. चल लवकर. पेशंट कुठे घेऊन चालले? घ्या लवकर. सोड पेशंट. पेशंट सोड.